विविध भारती पुणे ठळक बातम्या. कैद्यांबाबत आढावा समितीचं कामकाज केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नसून कैद्यांचं स्वातंत्र्य परत मिळवण्याचा एक मार्ग आहे. आम्ही संविधानाचे रक्षक आहोत आणि न्याय जलद, समतोल आणि मानवतावादी असावा यासाठी कटिबद्ध आहोत, असं पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश महेंद्र के महाजन यांनी काल सांगितलं. आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचं औचित्य साधून शिवाजीनगर इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमूर्ती महाजन यांच्या हस्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं कैद्यांच्या न्याय हक्कांसाठी एका पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. युवा पिढीनं उद्योजकतेची कास धरावी असं मत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अभिराम डबीर यांनी व्यक्त केलं. यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रातर्फे आयोजित जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते. यावेळी विविध कौशल्य अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. तसंच कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू केलेल्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी कधीही पुरोगामित्वाचा खोटा मुखवटा धारण केला नाही, तर हिंदुत्वाच्या गाभ्याचं पुनर्जागरण करण्याचं कार्य केलं, असं मत प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केलं. यंदाचा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर शंकर अभ्यंकर यांना मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर गो बम देगलूरकर यांच्या हस्ते काल पुण्यात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, पगडी आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. यावेळी श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजित वसंत व्याख्यानमालेचे आयोजक रवींद्र माळवतकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुण्यातील कात्रज इथल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या 4 ते 5 दिवसात 14 हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून विषाणूजन्य आजारानं हरणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदार हेमंत रासने यांनी हरणांच्या मृत्यूचा मुद्दा विधानसभेत मांडत प्रशासनानं इतर प्राण्यांना धोका होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या होत्या आताच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.